गगनावनी वाढ नामाई. गगन म्हणजे आकाश आणि त्या आकाशापेक्षा सुद्धा मोठं काय तर भगवंतचं नाम आहे. भगवंतच्या नामाची ताकद सांगतो. प्रभू रामचंद्र वनवास संपला आणि आता लंकेवरती आक्रमण करायचं आणि आक्रमण करण्यापूर्वी लंका कुठं होती महाराज? कुठं होती लंका? संभाजीनगर जिल्ह्यात नव्हती. लंका होती समुद्रात. कुठं होती लंका? समुद्रात. आता समुद्राचं पाणी किती महाराज? समुद्राचं पाणीचं मोजमाप करणारा अजून जन्माला आलेला नाही. एवढं पाणी समुद्रामध्ये आणि ह्या पाण्यातून आपल्या लंकेवरती आक्रमण करायचे महाराज. नियोजन कसं असेल? सगळ्यांची मिटिंग भरली आणि मिटिंग भरवण्याकरता अनेक त्या ठिकाणी त्या मंत्रिमंडळातले लोक एकत्र आले. त्यात कोण कोण होता ऐका. जांबवंत, हनुमंत, अनेक प्रकारची वानर सेना हनुमंतराच्या ठिकाणी, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, अनेक अयोध्यातले योद्धे त्या समुद्राच्या काठावरती आले ऐका. आणि समुद्राच्या काठावरती आल्यानंतर मिटिंग भरली आणि मिटिंगला सर्व उपस्थित असल्यामुळं नळ, नील, जांबवंत, हनुमंत सगळ्यांनी सांगितलं आता काहीतरी युक्ती आपण शोधली पाहिजे. आपल्याला लंकेवरती लवकर जाऊन त्या ठिकाणी आपल्या भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी विजय करायचे आणि त्याच्याकरता भगवान परमात्म्याने सांगितलं जरा शांतता घ्या म्हणले, थोडी गडबड करू नका म्हणले. पाण्यातून जायचंय, गडबड करून चालणार नाही. तिथं काय सेना म्हणजे कोण होती? वानर सेना. काय शांत बसतात का? लगेच उड्या मारायला लागली. म्हणले काहीतरी पटकन सांगा भगवान परमात्मा. भगवान परमात्म्याला तेवढं हनुमंतराय समोर दिसले. हनुमंतरायने सांगितलं तुम्ही बाकीची गप्प बसा म्हणले. तुम्ही जशी 5 मिनिटं माझं ऐक म्हणले. कारण बुद्धिमता मुरिष्टम. भगवान परमात्म्याने हनुमंतराला गुण दिला. यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औधार्य देवोनी कर्ण हाती. एक गुण भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताला दिलाय. यश थोरविला मारुती. मारुतीने सांगितलं तर तुम्ही शांत बसा म्हणले माकडांना. बाकीचे माकडं शांत बसले. नळनी जांबवंत म्हणले तुम्ही पुढे या. शाने माणसं पुढे या म्हणले. म्हणले काय करायचं? समुद्रावरती पूल बांधायचा आहे. हो चला. समुद्रावरती पूल बांधण्याकरता काय काय लागणार आहे? म्हणले आपल्याला पूल बांधायचा आहे. आता इथं वाळू, सिमेंट, लोखंड. त्या काळात काय योजना होत्या? काय मुख्यमंत्री योजना, ग्राम सडक योजना, कुठल्याच योजना होत्या? म्हणले मग आता रस्ता बांधायचा. हनुमंतराय म्हणले टेन्शन घेऊ नका, मी आहे ना समर्थ. म्हणले एक काम करा. वानरांना सांगितलं बारकाले वानर हो, तुम्ही काय करा जा म्हणले. आपल्या इथं पर्वत ही मोठा, त्या पर्वतावरती छोटी दगड त्या ठिकाणी वाहरले की टपाटपा गेले. वानर सेना होती. आदेश दिला की जय श्रीराम. लगेच लागले कामाला. असे भक्त होते महाराज. हनुमंतरायने सांगितलं जा दगड आणा. सगळे वानर, नील, जांबवंत, हनुमंत सगळे पळाले आणि पटपट सगळ्यांनी दगड आणले. दगड आणले तेवढ्यात हातात धरले सगळ्यांनी. हनुमंत गडबड करू नका म्हणले, गोंधळ करू नका, धावा थोडं धीर धरा म्हणले. काय मी सांगतो तसं करा, नाही तर आपला पूल राहायचा इथंच. मग धावा म्हणले. एक काम करा, आता हे दगड असे धरा म्हणले. माझ्याकडे बघताय सगळे असे धरा म्हणले. असे धरा. एक जणाला हुशार जो आता त्याला सांगितलंय तू इकडे. त्याला म्हणले तू पेन घे. एका दगडावरती रा लिहा, दुसऱ्या दगडावरती म लिहिलं. राम शब्द तयार झाला. म्हणले आता काय करायचं सांगा हनुमंतराय. हनुमंतरायने सांगितलं एक काम करा आता. भगवान परमात्मा म्हणले काय करायचं आता? देवाला सांगितलं देवा तुम्ही सुद्धा आता थोडस निवांत राहा. म्हणले का? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्याम. देवाला सुद्धा सांगितलं तुम्ही थोडा आराम करा, आम्ही पूल बांधायचं काम करतो. आणि मग त्या ठिकाणी समुद्राच्या कडाला सर्व सेना आलेले आणि सगळ्यांनी दगड आपल्या हातामध्ये घेतले. एका दगडावरती रा लिहिलंय, दुसऱ्या दगडावरती म लिहिलंय. राम शब्द तयार झाला. हनुमंतरायने सांगितलं जय श्रीराम. समुद्राच्या पाण्यात उतरले, ध्यान केलं भगवान परमात्म्याचं. आणि भगवान परमात्म्याला ध्यान करत असताना त्या दगडाला सांगितलं मी जर राम भक्त असेल, तू जर पाण्यात बुडाला तर तुला राम प्रभूच्या नावाची शपथ, राम प्रभूची शपथ आहे महाराज. दगड थरथर कापायला लागला. दगडाला वाटलं आता जर आपण बुडालो तर डायरेक्ट तळालाच जाऊ, आपलं नाव राहणार नाही, काही शिल्लक राहणार नाही. आपल्याला चान्स येऊन धरून जायचं एवढा. या चान्सचा आपण फायदा घेतला पाहिजे. पहिल्याच बॉलला शिक्षा आपण मारून टाकू म्हणले. आणि मग सगळी तयार झाली. वानर सेना तयारच. म्हणले लक्ष द्या, 1 2 3 म्हणलं सगळ्यांनी जय श्रीराम म्हणून दगड पाण्यात टाकायचा. आणि मग ते दगड सगळं वानरांनी घेतले आणि समुद्रामध्ये टाकले. महाराज जय श्रीराम. बघता काय माझ्याकडं दगड टाकल्याबरोबर पाण्यात दगड करायला लागले. वर्णन त्याचं आपण पाहतोय. नोव्हे पाषाणाचे गुण, नोव्हे समुद्राचे लक्षण. पाषाण म्हणजे दगड. पाषाण असा गुण आहे, पाण्यात टाकला की तो बुडणार, तळाला जाणार. तर तो असा असणार पाषाण, त्याचा गुण आहे पाण्यात बुडणं. नोव्हे पाषाणाचे गुण, नोव्हे समुद्राचे लक्षण. असं कधी ऐकलंय का? बिना पाहुणारा गेला मुंबईला, समुद्रात उडी मारली, परत घरी आला. महाराज समुद्र आहे तो, तिथं गेला म्हणजे बुडाला. मग सगळ्यांनी
दगड टाकले, दगड तराले, नव्हे पाषाणाचे गुण, नव्हे समुद्राचे लक्षण. मग हा प्रताप कशाचा आहे? तर राम नामे प्रतापी, राम नामाने दगड तरले. विठाला विठाला दगड तरले, यात नवल नाही. अनेक अनेक पाहायला मिळते राम नामाची ताकद किती आहे. अनेक जन्मापासून पाप करत असणारा कोळी घरामध्ये जन्माला आलेला वाल्मिक आणि रोज त्याचा धंदा असायचा. किती पाप केलं होतं जगद्गुरु तुकोबरायाचं वर्णन करतात. अनेक पाप अनेक वर्षापासून तो करत होता महाराज. किती पाप करत होता वाल्य कोळी अभिषेक महाराज? इतकं पाप करत होता असं म्हणतात त्यांनी 7 राजनं भरली होती. किती? 7 राजनं भरली होती. शुद्ध ब्राह्मण आमचे धोत्रावालीचं अशी किती मारली होती. हा मग तेवढ्याच एक दिवस नारदाची स्वारी आली. इतकं पाप करत होता आणि नारदाची स्वारी आली. आणि नारदाची स्वारी आल्यानंतर नारदाला बघितलं, त्याला वाटलं या बाबाकडे जरा माल चांगला दिसतोय, बाबा जरा फुललेला दिसतोय. कडक कपडे घातले बाबांनी, गळ्यामध्ये विनायक. म्हणले बाबा या इकडं. नारायण त्या ठिकाणी नारद मुनींना रामकृष्ण हरी नारद मुनी केली. जे हरीने घातला म्हणले नाही, जे हरी नाही काहीच नाही. म्हणले एक काम करा म्हणे, मणी. नारद मुनी होते ते म्हणले मणी मणी आहेत म्हणे माझ्याकडे. म्हणजे कोणते? विण्यातले म्हणे. हे नाही, विठाला विठाला हो हो मणी पाहिजे तर विण्यातले देतो म्हणे, हे नाही भेटणार. आणि मग नारद मुनींनी सांगितलं एक काम कर, तू एवढा पाप करतोय याचा विचार थोडासा कर, 5 मिनिटं जरा शांत हो. म्हणला महाराज चांगले हुशार दिसतात, जरा मला प्रवचन देताय म्हणजे मला प्रवचन द्यायचं आणि गपचीप निघून जायचं विचार या महाराजांचा दिसतोय काय, नारद मुनींचा दिसतोय काय? नारद मुनींनी सांगितलं तुला जर माझ्याकडून पाहिजे असेल तर एक काम कर, माझ्याकडून चिपळ्या आहेत, चिपळ्या घे. माझ्याकडे विना आहे, तू विना घे आणि भजन कर. म्हणले मी भजन नाही करत, मला 2च काम माहिती आहेत, एक मरा आणि मारा. त्याशिवाय मला दुसरं काही कोळे ब्रह्म हत्यारी. हत्या करायचा, मरा आणि मारा, याच्याशिवाय वल्ल्या कोळ्याला काही माहितीच नव्हतं. नारदाने सांगितलं एक काम कर, घरी जा आणि घरी जाऊन थोडासा विचार करून घरच्यांना विचारून एवढं पाप करतोय मी, या पापात तुम्ही वाटे करून आहेत. किती पाप त्याचं झालं होतं. तुकोबरायांचं कॅल्क्युलेटर बंद पडलं महाराज त्या वल्ल्या कोळीचं पाप मोजण्या करता करता. आपण गणेश शास्त्र जर पाहिलं, आमचे सर इथं उपस्थित आहेत, सरांकरता एकदा टाळी वाजवा. कारण माझा योग आहे, माझे गुरुजी आज कीर्तन आहेत. कारण मी 1 2 बेचे पाडे आई सरांच्या हाताने शिकलोय. आणि मग पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक खरंच शिक्षक होते. विठाला विठाला सरांनी सांगितलेली मला एक गोष्ट आठवली आल्या अलिबाबा 40 चोर. बाबा सरांनी सांगितलेली गोष्ट अजून मला आठवते. फार सुंदर सर आम्हाला शिकवायचे. गणेश शास्त्र जर आपण पाहिलं तर गणितामध्ये पहिला येतो एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, खरव, दश खरव. पुढं ऐका, पद्म, दश पद्म, अर्बुत, दश अर्बुत. संख्याशास्त्र खुंटीन होते. एवढं पाप वाढल्या कोळ्याचं झालं होतं. नारदांची भेट झाली. कारण संत या ठिकाणी जड जीवाचा उद्धार करण्याकरता येतात. आणि नारदांची भेट झाल्यानंतर सगळं घरचा विधी आठवणाला घरच्यांना विचारलं माझ्या पापात वाटी करू आहेत का? पत्नी म्हणाली मी पापात वाटे करू नाही. मुलं म्हणाले मी पापात वाटे करू नाही. आई वडिलांकडे गेले. आई वडिलांनी सांगितलं आमचं कर्तव्य आम्ही केलंय, तुझ्या पापात आम्ही वाटे करू नाही. मग नाविलाज झाला आणि पळत गेला. नारद मुनींच्या चरणावरती साष्टांग दंडवत केला. श्री संताचे माथा चरणावरील साष्टांग हे करी दंडवत. नारदांच्या चरणावरती दंडच केला आणि नारदांनी मंत्र दिला. एक काम करा म्हटले, राम राम मंत्र जपा. मंत्र दिला परंतु मंत्र म्हणता येत नव्हता. फक्त मरा आणि मारा म्हणजे उलटा मंत्र जरी जपला तरी काय अर्थ नाही. मरा 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 जर आपण फास्ट म्हणलं तर त्याचा राम राम शब्द तयार होतो. परिणाम असा झाला की
जगाची कीर्ती वाढली गहन. जगाचा मालक भगवान परमात्मा जन्माला येण्याच्या आधीच रामायण लिहून ठेवलं. आणि भगवान परमात्म्याने जसं वाल्मिकांनी रामायण लिहिलं तशा पद्धतीनं अवतार कार्य सगळं केलं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भगवान परमात्मा धर्माची स्थापना करण्याकरता आणि भगवंत आपल्या भक्ताची रक्षण करण्याकरता जन्माला येतो. अभंगाचं पहिलं चरण. धर्म रक्षवाया